नमस्ते फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी भरपूर साऱ्या किचन टिप्स घेऊन आलेली आहेत। तर ह्या किचन टिप्समुळे तुमचा भरपूर सारा वेळही वाचणार आहे आणि कामे झटपट होणार आहेत। चला तर मग आजची आपली पहिली किचन टिप आहे ती साबुदाण्याबद्दल। तर आपण साबुदाणा भिजवतो तर त्यावेळी तो दुकानातून आणून तसाच भिजत घालतो। तर असं न करता साबुदाणा भिजत घालण्या अगोदर तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी मंद आचेवर आपल्याला हलकासा हा साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला पाण्यामध्ये भिजवायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, अगदी मोकळा हा साबुदाणा राहणार आहे आणि छान अशी सुटसुटीत खिचडी बनणार आहे। तर आपली दुसरी किचन टिप आहे ती साखरेबद्दल। बऱ्याच वेळा काय होतं, साखरेमध्ये मुंग्या वगैरे लागतात किंवा मग ही साखर पावसाळ्यात सादळते। तर असं होऊ नये तर त्यासाठी आपण 4-5 लवंग साखरेमध्ये टाकायचे आहेत। तर अशा प्रकारे लवंग साखरेमध्ये टाकून डबा बंद करून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यात मुंग्या लागणार नाही किंवा साखरही ओली होणार नाही। पुढची किचन टिप आहे ती रव्याबद्दल। बऱ्याच वेळा आपण दुकानातून रवा आणतो आणि तो तसाच ठेवून देतो, त्यामुळे त्यात अळी लागण्याची शक्यता असते। बहुतेक दुकानातून आणल्यानंतर हा रवा अशा प्रकारे अगदी मंद आचेवर थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असा भाजला गेल्यानंतर त्याला थंड करून डब्यात भरून ठेवायचा आहे। त्यामुळे बराच वेळ हा रवा टिकणार आहे। पुढची टिप आहे ती खोबऱ्याबद्दल। आपण खोबरं आणतो आणि ते तसंच डब्यात भरून ठेवतो, त्यावेळी काय होतं, ह्याला बुरशी लागण्याची शक्यता असते। त्यामुळे बुरशी लागू नये तर त्यासाठी अशा प्रकारे डाळीच्या डब्यात हे खोबरं टाकायचं आहे, जेणेकरून त्याला ओलावा येणार नाही आणि हे खोबरं बुरशी येऊन खराब होणार नाही। तर त्यामुळे तुमचे पैसेही वाचणार आहेत आणि वस्तूही खराब होणार नाही। नंतर पुढची टिप आहे ती अशा प्रकारच्या कडधान्यांबद्दल किंवा अशा प्रकारच्या डाळींबद्दल। तर ह्या डाळी खराब होऊ नये, यांना अळी कीड लागू नये, त्यासाठी त्यात तमालपत्र टाकून ठेवायची आहेत। या तमालपत्राच्या वासाने डाळीला अळी लागत नाही। तर पुढची टिप आहे अशा प्रकारच्या मसाल्यांच्या पॅकेटबद्दल। तर प्रत्येकाच्याच घरात अशा प्रकारचे मसाल्याचे पॅकेट असतात आणि ते आपण यूज केल्यानंतर अर्धे उरून राहतात। तर ते अर्धे उरून राहिल्यावर आपण ते तसेच ठेवून देतो, त्यामुळे ते सांडण्याची शक्यता असते। तर हे असं होऊ नये त्यासाठी अशा प्रकारचे त्याला रबर बँड लावून ठेवायचे आहे किंवा मग अशा प्रकारचा टेप लावून ते व्यवस्थित असे पॅक करून ठेवायचे आहे, जेणेकरून ते सांडणार नाही आणि वाया जाणार नाही। तर पुढची टिप आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे लसूण सोलण्याबद्दल। तर आपल्याला दररोज स्वयंपाक बनवताना लसणाची गरज असते। तर लसूण सोलत बसण्यात भरपूर असा वेळ जातो। तर काय करायचं आहे, अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हा लसूण स्वयंपाकाच्या आधी 1-2-5 मिनिट पाण्यात भिजवून ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर मी कोमट पाण्यात लसूण भिजवल्यानंतर त्याची साल अगदी झटपट अशी निघत आहे। अशा प्रकारे कुठलीही मेहनत न घेता अगदी हलक्या हाताने ही लसणाची साल निघून जात आहे। त्यामुळे अगदी कमी वेळात भरपूर असा लसूण सोलला जाणार आहे। तर बऱ्याच वेळा आपण मटकी भिजवतो, तर मटकी भिजवताना ती कोमट पाण्यात भिजवायची आहे। त्यामुळे काय होतं, ही मटकी लवकर भिजणार आहे, जास्त वेळ तिला लागणार नाही। तर अशा प्रकारे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अगदी कमी वेळात ही मटकी भिजून जाणार आहे। तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशा प्रकारे काजू बदाम असतात। तर ते हे काजू बदाम आपण प्लास्टिकमध्ये तसेच ठेवून देतो। तर ते तसं न करता अशा प्रकारच्या काचेच्या बरण्यांमध्ये भरून झाकण लावून ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहे किंवा मग ते वरती ठेवले तरीही चालणार आहे किंवा मग हे हलकेशी भाजून मग ठेवायचे आहे। तर पुढची टिप आहे ती म्हणजे पिठाबद्दल। तर आपण दररोजच पीठ गाळतो, तर अशा प्रकारे पीठ गाळताना ते पटकन गाळलं जात नाही आणि ते बऱ्याच वेळा बाहेर उडतं। त्यामुळे काय करायचं आहे, बाहेर उडू नये आणि पटकन गाळलं जावं त्यासाठी त्यामध्ये अशा प्रकारचे कॉईन टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्या कॉईनच्या वजनाने हे पीठ लवकर असं गाळलं जाणार आहे आणि ते गाळणीच्या बाहेर येणार नाही। तर हे बघा, अगदी झटपट असं हे पीठ गाळलं गेलं आहे आणि ते पीठ बाहेर आलेलंही नाही। त्याचप्रमाणे आपली पुढची किचन टिप आहे ती तुपाबद्दल। तर अशा प्रकारे आपण डब्यामध्ये तूप भरून ठेवतो, तर ते बऱ्याच वेळा अशा प्रकारे गोठलं जातं। तर मग आपल्याला ज्यावेळी त्याचा वापर करायचा असतो त्यावेळी आपण हे तूप गरम करतो। तर असं न करता आपल्याला जेवढं तूप हवं आहे तेवढंच काढण्यासाठी अशा प्रकारे चमचा गॅसवर गरम करून घ्यायचा आहे आणि हा चमचा तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जेवढं तूप लागणार आहे तेवढंच हे तूप विरघळणार आहे आणि ते आपल्याला वापरासाठी होणार आहे। तर हे बघा, अगदी 2 मिनिटात हे तूप गरम झालेलं आहे। 2 मिनिटात हे तूप विरघळलेलं आहे आणि जेवढं हवं तेवढंच तूप आपल्याला वापरासाठी मिळणार आहे। तर अशा प्रकारे बाकीचं तूप गरम न करता
अशा प्रकारे फक्त चमचा गरम करून हे तूप आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे। तर अगदी छान अशी ही किचन टिप आहे, तर तुम्ही ही किचन टिप नक्कीच फॉलो करा। तर पुढची किचन टिप आहे, अशा प्रकारे किचन काउंटरवर भरपूर वेळा आपल्याकडून तेल सांडतं किंवा तूप सांडतं। तर हे तेल किंवा तूप पुसण्यासाठी आपण कापडाचा वापर करतो, त्यावेळी काय होतं, कापडही खराब होतं आणि किचन काउंटर त्याच प्रकारे तेलकटही राहतं। तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, ज्या पोर्शनवर तेल सांडलं आहे तिथे 1 चमचा पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी 1 चमचा पीठ मी टाकून घेतलं आहे आणि त्याने हा किचन काउंटर साफ केलेला आहे। हे किचन काउंटर क्लीन झालं आहे, कुठलंच तेलकटपणा याला राहिलेला नाही आणि हे जे पीठ असतं ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो, त्यामुळे पीठही वाया जाणार नाही आणि किचन काउंटर किंवा मग कपडा तेलकट होणार नाही। पुढची किचन टिप आहे अशा प्रकारच्या सुरींबद्दल। तर अशा प्रकारच्या सुरी किंवा कात्री बऱ्याच वेळा त्यांची धार जाते, तर आपण ते तशाच टाकून देतो। तर तसं न करता अशा प्रकारे चिनी मातीच्या कपवर त्याला घासून घ्यायचं आहे। तर ज्या बाजूला आपल्याला धार द्यायची आहे त्या बाजूने अशा प्रकारे यावर घासायचं आहे, जेणेकरून छान अशी धार ह्या सुरीला किंवा मग तुम्ही कात्री जरी ह्या प्रकारे घासली तरीही कात्रीला छान अशी धार लागणार आहे। त्यामुळे कुठलीही सुरी फेकून न देता अशा प्रकारे कपवर घासून घ्यायची आहे, जेणेकरून छान अशी धार या सुरीला येणार आहे। तर पुढची किचन टिप म्हणजे तेलाच्या बॉटलबद्दल। तर अशा प्रकारे आपण तेलाच्या बॉटल किचन काउंटरवर ठेवून देतो आणि त्यावेळी त्या काउंटरवरची जागा तेलकट होते। तर असं होऊ नये त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्यावर ही बॉटल ठेवायची आहे, जेणेकरून काउंटर तेलकट होणार नाही। तर पुढची टिप आहे ती जागेबद्दल। तर बऱ्याच वेळा आपण कुकर घेतो, कुकरमध्ये अशा प्रकारचे डबे असतात, तर काय करतो, अशा प्रकारे डबे आपण त्यात ठेवून देतो आणि झाकण बंद करतो। तर असं केल्यामुळे काय होणार आहे, कुकरचा वास येणार आहे। तर कुकरचा वास येऊ नये आणि जागाही वाचायला हवी, त्यासाठी काय करायचं आहे, एक कुकरचा डब्बा असा मध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर अशा प्रकारे झाकण उलट ठेवून दुसरा डब्बा झाकणात ठेवायचा आहे, जेणेकरून कुकरचा वासही येणार नाही आणि जागाही वाचणार आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कुकरसाठीही कुकरचं झाकण बंद न ठेवता अशा प्रकारे त्यातच ओपन करून ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे कुकरचा वास येणार नाही। तर प्रत्येकीच्या घरात उन्हाळ्यात अशा प्रकारे चिंच येते, तर उन्हाळ्यात आपण भरपूर वर्षभराची चिंच साठवून ठेवतो, तर ह्या चिंचेला बऱ्याच वेळा कीड लागतं। तर कीड लागू नये त्यासाठी त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहे आणि एखाद्या डब्यात अशा प्रकारे खाली मीठ टाकायचं आहे आणि बिया काढलेल्या चिंच त्यात टाकायच्या आहे आणि नंतर पुन्हा वरून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि डबा बंद करून ठेवायचा आहे। तर तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालणार आहे किंवा अशा प्रकारे फ्रीजच्या बाहेर ठेवला तरीही चालणार आहे। तर पुढची टिप आहे ती म्हणजे शेंगदाणे भाजण्याबद्दल। तर आपल्याला शेंगदाणे भाजायचे असतात आणि त्याची सालही काढायची असते। तर हे शेंगदाणे भाजण्यापूर्वी थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि मंद गॅसवर मस्त असे हलवत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकतात हे शेंगदाणे भाजत असताना बरीचशी साल निघत आहे। तर शेंगदाणेही आजपर्यंत व्यवस्थित भाजण्यासाठी आणि साल लवकर निघण्यासाठी अशा प्रकारे शेंगदाणे आधीच ओले करून घ्यायचे आहे। तर पुढची टिप आहे ती म्हणजे दुधाबद्दल। तर दूध आपण पातेल्यात गरम करतो, तर त्यावेळी पातेल्याच्या बुडाला बरंचसं दूध लागतं आणि दूध जळण्याची शक्यता असते। तर असं होऊ नये त्यासाठी अगदी चमचाभर पाणी त्या पातेल्यात टाकायचं आहे आणि नंतर दूध टाकून हे दूध गरम करायचं आहे, जेणेकरून पातेल्याला दूध लागणार नाही। तर पुढची टिप आहे तीही लसूण सोलण्याबद्दल। तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर सुरुवातीला थोडासा तव्यावर गरम करून घ्यायचा आहे। हा लसूण गरम केल्यामुळे याची साल लवकर निघणार आहे। हे बघा अगदी हातावर चोळल्यानंतर लगेचच ह्या लसणाची साल निघालेली आहे। त्यामुळे भरपूर प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर ही टिप नक्कीच वापरा आणि अशा प्रकारे भरपूर असा लसूण सोलून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता। आठवड्याचा किंवा मग 15 दिवसाचा लसूणही अशा प्रकारे सोलून डब्यामध्ये पॅक करून तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यामुळे धावपळीच्या वेळी लसूण सोलण्याची गरज येणार नाही। चला तर मग आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर या व्यतिरिक्त अजून काही टिप माहिती असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकतात। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार।